गुंड निलेश घायवळवरून महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदे यांनी असा कानमंत्र धनगेकरांना दिलाय। निलेश घायवळ हे चंद्रकांत पाटलांचे निकटवर्ती आहेत। रवींद्र धनगेकरांनी आरोप केला होता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल पुणे दौऱ्यावर होते। पुण्यातील कार्यक्रमाच्या निमित्तानं ते पुण्यात होते। शिवसेनेचे पुण्यातील नेते रवींद्र धनगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। रवींद्र धनगेकर यांनी गुंड निलेश घायवळ पळून गेल्याच्या प्रकरणावर टीका करताना भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निकटवर्तीयाचा उल्लेख करत गंभीर आरोप केलेत। त्यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली होती। दरम्यान एकनाथ शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। दंगेकरांची माझं बोलणं झालेलं आहे। दंगेकरांना मी सांगितलेलं आहे की महायुतीमध्ये दंगा नको, पण त्यांनी जे सांगितलं की पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, सर्वसामान्य गोरगरीब जनतेला कुठलाही त्रास होता कामा नये, पुण्यामध्ये मुली बाळी नागरिक निर्भयपणे त्यांना फिरता आलं पाहिजे, कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे। आणि म्हणून मी एवढंच सांगतो की गुन्हेगाराला क्षमा नाही, गुन्हेगार कोणी असू द्या त्याला पाठीशी घातलं जाणार नाही। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांच्याकडून। अविनाश, गुंड निलेश घायवळकर वरून एकनाथ शिंदे आणि धनगेकरांना नेमका काय कानमंत्र दिलाय? काल उपमुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे आहेत ते इथे टिळक स्मारक मंदिरात होते। ब्राह्मण समाजातर्फे त्यांना एक पुरस्कार देण्यात आला। त्याच्यानंतर माध्यमांसमोर बोलताना ज्यावेळी निलेश घायवळच्या संदर्भातला हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की रवींद्र धनगेकर यांनी महायुतीत दंगा नको अशा पद्धतीने त्यांना सूचना दिलेल्या आहेत। एकूणच आपण जर पाहिलं तर मागच्या काही काळामध्ये पुण्यामध्ये संपूर्ण ही राजकीय चिखलफेक सुरू, कोणीही आता निलेश घायवळच्या संदर्भात हे एकमेकांवर आरोप करण्यात कमी दिसत नाही। आपण पाहतोय की रवींद्र धनगेकरांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केली त्यानंतर चंद्रकांत पाटलांकडूनही काही वक्तव्य झाली। एकूणच या सगळ्या राजकीय प्रत्युत्तरांमध्ये जो काही महायुतीमध्ये गोंधळ सुरू झालेला आहे त्यामुळे निलेश घायवळच्या बाबतीत जे आरोप प्रत्यारोप होते त्या बाबतीत रंजक सगळी गोष्ट समोर येताना दिसते। आणि काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात रवींद्र धनगेकर हे वेळोवेळी जी वक्तव्य करतायत त्या बाबतीत त्यांना सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आज आता रवींद्र धनगेकर पत्रकार परिषद देखील घेणार आहेत, त्यामध्ये ते काय बोलतायत हे देखील पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे। मात्र एकूणच ही सगळी चिखलफेक जर पाहिली तर निलेश घायवळ जो गुंड आहे तो नक्की कुणी पोहोचलाय हा सगळा प्रश्न उभा राहतो। निश्चितच अविनाश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान उदय सामंत यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। दाबण्याचा काय प्रश्न येतो? दाबण्याचा काही प्रश्न येत नाही। मुद्दा असा आहे की रवींद्र धनगेकर हे आमच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत आणि त्यांनी काल माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे। त्यांच्या भेटीमध्ये चर्चा झाली असेल, परंतु महायुतीमध्ये कुठेही अडचण होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली।